काय झालं, कुठं मारहाण झाली, कसे गुन्हे दाखल, काय प्रकार झाला? ते आमचे बंधू आता ह्याने शेतामध्ये होते म्हणा. शेतामध्ये हळद वेचणीचं काम करत होते. माझी पत्नी आणि वहिनी होती. मी तर ड्युटीला होतो श्रीनगरला. मला कॉल आला आमच्या वडिलांचा की असं असं भावाला शेजारच्या मुकुंदा दत्ता मुंगल, योगेश मुकुंदा मुंगल, प्रवीण मुकुंदा मुंगल आणि त्याचा भासा ज्ञानेश्वर पुयड या लोकांनी संगनमत करून विचार करून याला कसं मारायचं. अगोदर मुकुंदा मुंगल येऊन याच्याशी बाचाबाची करून शेतामध्ये येऊन त्यानं हे केलं, प्लॅन करून समजा याला मारलं एकट्या माणसाला. तर माझ्या परिवाराला त्याच्यापासून धोका आहे म्हणून मी पहिलेच म्हणत होतो. मी पहिले PI साहेब जे होते त्याला सांगितलं होतं आणि मी तिथून सुट्टी घेऊन मी ताबडतोब आलो. इथं आल्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो तर मला म्हणजे म्हणत होते की 324चा गुन्हा दाखल करू, 323चा गुन्हा दाखल करू. आता माझ्या भावाला कमीत कमी 250 काटे मारलेले आहेत. त्याचा पाय फ्रॅक्चर आहे, पूर्ण नळी फोडून टाकली लोखंडी रॉडनं आणि काट्या डोक्यात घातलेल्या आहेत त्याच्या. एवढा मार असते वेळेस मला FIR करायला गेलं ना, 2 ते 3 दिवस मी फिरलो त्याच्याकडं, तर FIR दाखल करून घेतला नाही त्याने. त्यांच्यानंतर मी आमच्या कमांडंट सरांना भेटलो. इथं CRPF मुदखेडचे कमांडंट सर आमचे श्री VP त्रिपाठी सर, त्यांच्या नॉलेजमध्ये टाकल्यानंतर मला SP सरांना भेटण्याचा मला सल्ला भेटला आणि SP सरांना भेटलो आणि डॉक्युमेंट दाखवले की सगळे एक्सरा वगैरे सगळे सरांनी बघितले आणि माझी हकीकत बघून त्यांनी काय म्हणले की फ्रॅक्चर आहे, 326 दाखल करायला होतो म्हणले. त्यांनी बोलले PI सरांना इथल्या, तर 326 गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल करण्यासाठी मी 5 वाजता गेलो होतो पोलीस स्टेशन मुदखेडला. 5 वाजता गेल्यानं सकाळी 3:15 वाजता 3 वाजताच्या आसपास माझा गुन्हा दाखल झालेला आहे. टोटल 10 तास पोलीस स्टेशनमध्ये भावाचा असा पाय चेअरवर ठेवून मी बसलो होतो त्याला घेऊन. तर त्याच्या आमचं म्हणणं असं आहे की आमच्या परिवाराला धोका आहे आणि ते अजून आरोपी मोकाट फिरत आहेत. कारण 9 तारखेला मारहाण झाली, तर 16 तारखेला मी 5 वाजता गेल्यानं म्हणजे संध्याकाळी 12च्या नंतर 17 तारीख लागते. 17 तारखेला आम्ही गुन्हा दाखल केलेला. 17 तारखेला गुन्हा दाखल करून आज 23 तारीख आहे, अजून आरोपी एकही अटक झालेला नाही. तर ते आमच्या जे साक्षीदार आहेत त्या साक्षीदाराला धमकी द्यायला येतं आणि आमच्या परिवाराला त्याच्यापासून धोका आहे. त्याला त्वरित अटक करून जे आहे ती शिक्षा द्यायला पाहिजे. आरोपीला जर तुम्ही सहकार्य केलं तर मग ते अवघड आहे. आणि आमच्या तालुक्यामध्ये आता जवळपास कोणी नाहीच, आम्हाला मायबाप कोणी नाही. आता आम्ही सैनिक आहात, आम्ही तिथं देशाची रक्षा करता बॉर्डरवर राहून आमच्या परिवाराला जर अशी तकलीफ असेल तर सामान्य लोकांचं काय असेल बघा तुम्ही. तर आम्हाला न्याय द्यावा आणि माझ्या परिवाराला ज्यांनी मारहाण केली त्याला त्वरित अटक करावं, ही माझी विनंती आहे बस.